हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? तर इथं ना मोदकांची जी ऑर्डर होती ती सकाळची द्यायची होती मला. अचानकपणे आलेल्या भरपूर ऑर्डर असतात. तसं तर नाही म्हणावंसं वाटत नाही, पण काय-काय ऑर्डरना नाही म्हणावं लागतं. कारण अचानकच फोन करून सांगतात, की "मॅडम मला 50 मोदक मिळतील का?" तर तसं सगळी तयारी केलेली नसते आणि मोदकांसाठी किती वेळ लागतो हे तुम्हाला माहीतच आहे. तर जर अशी जास्त क्वांटिटीमध्ये ऑर्डर असेल तर तुम्ही प्री बुकिंग करत जावा ना प्लीज. आणि इथं ना मी राहिलेलं सामान वगैरे घ्यायला आलेले डी-मार्टमध्ये आणि ही संध्याकाळची एक ऑर्डर होती ती मला द्यायची होती. तर अचानक येतात ना ऑर्डर, तशीच एक ऑर्डर आलेली आहे मला. एक 111 मोदक द्यायचे होते, पण ते दुसऱ्या दिवशी द्यायचे होते. त्याचंच सामान वगैरे घ्यायला मी डी-मार्टला चाललेली. आणि इथं संध्याकाळचे 5:30 वाजलेले. 5:30 वाजताच मी इथली एक ऑर्डर दिली. ती 6चं टायमिंग आहे, परंतु मला यायला उशीर वगैरे होईल, टाईम नको जास्त वेस्ट व्हायला म्हणून मी पहिलं ऑर्डर दिली आणि त्यानंतर मग आम्ही डी-मार्टला गेलो. या आधीच्या 2-3 ब्लॉगमध्ये ना तुम्ही लोकांनी भरपूर मला प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे मोदकची ऑर्डर कसं घेता, मार्केटिंग कसं करता, कितीला एक मोदक देता वगैरे. म्हणजे इतके छान रिस्पॉन्स पण खूप छान आला तुमचा आणि प्रश्न खूप होते. त्याचा ना एक डिटेलमध्ये मी ब्लॉग बनवते आणि लवकरच माझ्या यूट्यूबच्या चॅनलवरती पोस्ट करते. तो नक्की बघा. खूप फायदा होईल तो ब्लॉग बघितल्यानंतर तुम्हाला. आम्ही डी-मार्टला गेल्यानंतर ना पहिला पिझ्झा खायला घेतला, कारण खूप भूक लागलेली आणि असं पण आम्ही नेहमी डी-मार्टला जातो ना तर पिझ्झा घेतोच. तर शॉपिंग करायच्या आधीच आम्ही खाऊन घेतो, कारण नंतर मग आपल्याला डी-मार्टमध्ये गेलं की भूक लागली वगैरे किंवा ते परत शॉपिंग झालं की ते पिशव्या-बिशव्या घ्या आणि तिथं उभा राहून ते सामान पकडून खात उभं राहिलं चांगलं नाही वाटत. तर पहिला खाऊन घेतलं आणि त्याच्यानंतर मग शॉपिंग वगैरे करायची होती. नारळ वगैरे आलेले होते स्टॉक. मी मगाशी तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगितलं की एक अचानकच आलेली ऑर्डर होती 111 मोदक. म्हणजे दुसऱ्या दिवशी द्यायचे होते, पण एक दिवस आधी त्यांनी सांगितलं. तर मोठी ऑर्डर असेल आणि एका दिवसात सगळं मॅनेज करणं खूप हेक्टिक होऊन जातं, गोंधळून जातो आपण पण. तर मी त्यांना थोडासा वेळ मागितला, एक 15-20 मिनिटाचा टाईम द्याल का? आणि नंतर मी प्लॅनिंग केलं. मी विचार केला की पहिला होईल का त्या टायमापर्यंत आपल्याकडून. तर मला वाटलं की होऊ शकतं. तर म्हणून मी त्यांना हो बोलले आणि पहिलं सामान घ्यायला आले. सगळे जे मोदक वगैरे दिल्याच्या नंतरच आलेली. तर इथं ना संध्याकाळी मी साडी वगैरे नेसलेली आणि आमचे जे ओनर आहेत त्यांच्या घरी रोजच संध्याकाळचं जेवण असतं त्यांच्याकडे. तर इकडे आम्ही आलेलो कारण पूजा वगैरे होते त्याच्यामुळे. तर जेवण वगैरे आम्ही सगळ्यांनी घेतलेलं आहे. मी साडी नेसलेली. मला वाटलं सगळ्यांनी साडी नेसणार आहेत की काय, पण मला खूप छान वाटतं असं. तर जेवण वगैरे झाल्याच्या नंतर घरी आले मी. माझं एक पार्सल आलेलं होतं मिशोचं, तर ते घेतलं. साडी मागवलेली नवरात्रीसाठी म्हणून. माझ्याकडे 2च रेड कलरच्या साड्या होत्या, ज्या मी खूप वेळा नेसलेल्या आहेत आणि ही साडी मला खूप आवडलेली. बघूयाचं अजून पण मी ही साडी उघडून बघितली नाही कशी आहे काय. तर रात्रीचे ना नारळ वगैरे फोडून घेतलेले आहेत आम्ही. पूजेला जे द्यायचे होते नारळ, त्याचं सारण वगैरे बनवून ठेवायचं होतं मला. आणि इथं बघा किती प्रेम होतं चाललं बहीण भावाचं. नाही त्यावेळेस ना कुत्र्यासारखं मारामारी चालू असते घरात यांची. आता बरं माया आली काय माहिती. आणि इथे आम्ही थोड्या वेळासाठी थोडंसं बाहेर फिरायला वगैरे गेलेलो. तर संध्याकाळी ना काय झालं, मी सारण वगैरे बनवून घेतलेली. रात्रीचे 1:30 काय 2 वाजत आलेले. मी यांना सहज बोलले की मला गुलाबजामुन खावंसं वाटते, खूप इच्छा होते गुलाबजामुन खायची. आणि थोड्या वेळानंतर ना ते बाहेर गेले. मला वाटलं की सहज गेले असतील. रात्रीचे 1:30 वाजलेले.